मत खासदार श्रीकांत शिंदे आहेत ते आत्ताच अयोध्येमध्ये तर रामलल्लांचं दर्शन जे आहे ते श्रीकांत शिंदेने घेतलेलं आहे। सर, दर्शन घेतलेलं आहे रामलल्लांचं, इतक्या वर्षानंतरची प्रतीक्षा पूर्ण होते। 11 कोटी रुपयांचा धनादेश देखील मुख्यमंत्र्यांतर्फे दिलेला आहे। मला वाटतं संपूर्ण देशवासियांची, रामभक्तांची हे स्वप्नपूर्ती आहे, बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती आहे की हे राम मंदिर जे आहे ते या ठिकाणी झालं पाहिजे। आणि या ठिकाणी राम मंदिर आपल्या मागे आपण पाहतोय की भव्य दिव्य राम मंदिर या ठिकाणी उभं राहतं आणि 22 तारखेला प्रभू श्रीराम जे आहे ते त्याच्यामध्ये विराजमान होणार आहेत। 500 वर्षानंतर प्रभू श्रीरामांचं मंदिर होतं आहे। मला वाटतं हा सगळ्यांसाठी एक भावनिक क्षण आहे, खूप अभिमानाचा क्षण आहे की ज्याची अपेक्षा, ज्याची प्रतीक्षा गेल्या अनेक पिढ्यांनी केले, अनेक पिढ्यांनी त्याच्यासाठी संघर्ष केला, आज ते स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण होत आहे। दरवर्षी आम्ही जेव्हा दरवेळी रामलल्लाचं दर्शन घ्यायला यायचो तेव्हा त्या जाळ्यांमधून वाट काढत त्या छोट्याशा एका झोपड्यामध्ये जे आहे रामलल्लाला ठेवलं होतं त्या ठिकाणी। येणाऱ्या काळामध्ये आमच्या पिढीला, आमच्या नंतरच्या पिढींना रामलल्लाचं दर्शन जे आहे छोट्याशा कुटियामध्ये जे आहे ते त्या ठिकाणी घ्यावं लागणार नाही, मोठ्या भव्य दिव्य मंदिरामध्ये जे आहे रामलल्लाचं दर्शन त्या ठिकाणी होणार आहे। तर खूपच आनंदाचा भाऊक या ठिकाणी मला वाटतं हा क्षण प्रत्येकासाठी आहे। बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होतं असं वाटतंय या सगळ्यात। बाळासाहेबांचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण होत आहे। बाळासाहेबांचं स्वप्न होतं की अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिर व्हावं, आज ते मंदिर पूर्ण होत आहे। 2024च्या निवडणुका येत आहेत, लोकसभेच्या निवडणुका देखील आता काही दिवसांवरती येत आहेत आणि विरोधकांचं म्हणणं आहे की हे सगळं इतक्या वेगाने जे होतंय, राम मंदिराचा जो काही इव्हेंट देशभरामध्ये होतोय त्याच्या पाठीमागं पॉलिटिक्स आहे, निवडणुकांचं राजकारण डोक्यामध्ये ठेवून केलं जाते, असं विरोधकांचा सातत्याने आरोप होतो। तर विरोधकांना दुसरं काही काम राहिलेलं नाही। जो उत्साह देशवासियांमध्ये आहे, जो उत्साह राम मंदिराला घेऊन आहे, जो उत्साह 22 तारखेला घेऊन आहे, हा प्रत्येक देशवासियाच्या मनामध्ये आहे आणि प्रत्येक जण जो आहे तो दिवाळीसारखा तो दिवस जो आहे तो सण आहे हा साजरा करणार आहेत आणि सगळे त्याच्यामध्ये मोठ्या उत्साहाने जे आहे ते सहभागी होणार आहेत। आता देशवासी जे आहेत हे सगळे जेव्हा सहभागी होतील तेव्हा प्रत्येकाच्या मनातलं खूप अनेक वर्षापासूनचं स्वप्न होतं, हे स्वप्न नरेंद्र मोदीजी पूर्ण करतायत। आणि विरोधकांना वाटत होतं हे राम मंदिर कधीच होणार नाही, खाली निवडणुकीचा मुद्दा तो राहील। आज जो आहे हा राम मंदिर जो आहे तो निवडणुकीचा मुद्दा नाही आहे, हे आस्थेचं प्रतीक आहे आणि ते प्रतीक आज या ठिकाणी उभं राहताना आपण पाहतोय। आज त्याचीच पोटशूळ जी आहे ती विरोधकांना त्या ठिकाणी आहे की आज देशवासी जे आहेत हे कोणाच्या मागे उभे आहेत, हे देशवासी जे आहेत हे नरेंद्र मोदीजींच्या मागे जे आहेत हे भक्कमपणे त्या ठिकाणी उभे आहेत आणि भविष्यामध्ये काय त्यांची परिस्थिती होणार आहे ही त्यांनी आता ओळखलेली आहे। मग आता आरडाओरडा केल्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा काही पर्याय उरलेला नाही। तुमचे पूर्वीचे नेते उद्धव ठाकरे म्हणतायत की निमंत्रण आलेलं नाहीये, ते 22 तारखेला स्वतः गोदावरीच्या घाटावरती जाऊन आता आरती करतील अशी माहिती आहे। त्यांनी कुठेही जावं, आरती करावी, आरती करण्यासाठी पण त्यांचे अलायन्स पार्टनर जे आहेत त्याची परमिशन घ्यायला लागेल की गोदावरी काठी आरती करू की नको करू, हिंदुत्वावरती बोलू की नको बोलू, अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे। शेवटचा प्रश्न, 2024ला रामलल्ला जो आहे तो मोदींना आणि तुम्हाला सगळ्यांना पावेल असं वाटतंय? बघा, या ठिकाणी जे आहे हे मनोभाव आहे, लोकांची सेवा करण्याचं काम या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब या ठिकाणी करत आहेत। आणि राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, हे राज्याच्या जनतेसाठी जे हिताचे आहे ते हिताचे निर्णय या ठिकाणी घेत आहेत आणि राज्याची जनता जी आहे ही येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे महायुतीच्या मागे उभी राहील आणि महायुतीला जे आहे भरघोस मतांनी त्या ठिकाणी विजय करेल आणि आतापर्यंत जेवढं यश लोकसभेमध्ये मिळालं नव्हतं महाराष्ट्रामध्ये त्याच्यापेक्षा जास्त यश जे आहे ते या ठिकाणी मिळेल। नक्कीच। तर हे होते खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलेलं आहे की महायुतीला जे येते येणाऱ्या काळामध्ये जनता जनार्दन जे आहे ती मोठं यश येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पारड्यामध्ये देईल, अशा प्रकारचं मत खासदार श्रीकांत शिंदे यांनी आता व्यक्त केलेलं आहे। रोहन कदम।